चला, कसे आहेत सगळे मुलं? मस्त. गारटले का? सगळेजण गारटले ना, पाऊस पडतोय म्हणून? कसा वाटला तुम्हाला कालचा कार्यक्रम? खूप सुंदर. चांगला वाटला? काय सुंदर वाटलं मानसी त्याच्यातलं? त्याच्यात मुलांनी लय वेगवेगळ्या प्रकारची भाषणं घेतली होती आणि खूप छान होतं. अच्छा, गुड. अजून बाकीच्यांना काय वाटलं? बाकीच्यांना काहीच नाही वाटलं? ताई काय बोलल्या तुम्ही? मी म्हटलं कालचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? आजचा कार्यक्रम खूप छान वाटला. चांगला वाटला संध्या? गुड. फक्त हो, थोडं ताई. पावसाने आणि लाईट त्याच्यामुळे जरा गोंधळ झाला काल आपला खूपच ना. नेहमी तरी बरं असतं, काल बरंच प्रॉब्लेम आला. प्रेरणा ताई, रेनबो होम हा काल खूप पण आपला प्रयत्न होता. कारण असं वाटतच नव्हतं की 15 ऑगस्ट सेलिब्रेट होईल म्हणून यावर्षी. हो. आणि घरातून बसून पण आपण तो फील घेतला नाही का? मला तर ते लय पण भारी. आहे. हो, मला पण खूप छान वाटलं की किमान आपल्याला म्हणजे मला मागच्या वर्षीचं आठवत होतं. मागच्या वर्षी कांचन, आम्ही खूप असं सगळे सेंटर फिरत काय म्हणतो आम्ही मागच्या वर्षी कम्प्युटर डोनेट केले शाळांना. ते सगळे फोटो काल फेसबुकवर दिसत होते मला मागच्या वर्षाचे. आणि या वर्षी आपण काहीच नाही करू शकलो संध्याकाळपर्यंत, याचंही वाईट वाटत होतं. पण संध्याकाळी छान वाटलं की सगळेजण एन्जॉय करतायत, सगळेजण छान प्रत्येक जण काही ना काही बोलतायत, हे छान वाटलं. अरे वा, आज राधा पण आहे का? राधा? हा ताई. अरे वा, आज तू पण आहेस का? हो ताई, जरा तब्येत डाऊन होती माझी, आता जरा बेटर आहे. अच्छा, बरं नाही होतं? हा, आज आले मी. बर बर. कुठे गेली होती? घरीच होते ताई, जरा हॉस्पिटलमध्ये होते. जरा डोकं लय जाम झालेलं माझं. आता बरं वाटतंय ना? हो हो. बर, चालेल. आज आपण एक छान सत्र घेणार आहे. खरं माझ्याकडे काहीच नियोजन नाहीये आजचं, पण मला असं वाटलं की आपण छान काहीतरी करू शकतो आज. तर सुरुवातीला आपण ना एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करणार आहे. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये मी एक वाक्य म्हणणार आहे. ते वाक्य प्रत्येकाने म्हणायचा प्रयत्न करायचा आहे. ना, प्रेरणा रेनबो होम लक्ष द्यायचंय, कारण ते वाक्य आपल्याला जर ऐकलं तरच आपल्याला म्हणता येणार आहे. मला सुद्धा म्हणता येतं की नाही माहिती नाही ते वाक्य, पण ते प्रत्येकाने म्हणण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. हा, मी म्हणते. सगळ्यांना ऐकू येतंय का? हो ताई. हा, ओके. मी म्हणते, तुम्ही लक्ष द्या. चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदनी रात में चांदनी चौक में चांदी के चमचे से चटनी चटाई. परत म्हणते हा मी, लक्षात ठेवायचंय, सगळ्यांना म्हणायचंय, कारण हे स्टाफ सकट सगळ्यांना म्हणायचंय. हा, चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदनी चौक में चांदनी रात में चांदी के चमचे से चटनी चटाई. जरा लिहून घेतो. लिहायचं नाही. लिहायचं नाही. काय झालं? एक जणांनी म्हणायचं आणि जे म्हणणार ना त्याला मी बरोबर याच्यावर घेणार आहे आता. हा, स्पीकरवर, म्हणजे मला इथे कळलं का? चलो, आता स्टार्ट करायचं. कोण म्हणणार आहे म्हणा. हा,
काय परत आता राधाताई सांगते ना, म्हण ग. मी नाही ताई, तूच बोल एकदा परत. मग तू काय म्हणली मी म्हणते म्हणून? कोणाला आलं, कोणाला येणार आहे? चला ट्राय करा. मीच नाही, कोणाला येणार ट्राय करा. चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक में चांदनी रात में चांदी की चटनी चटाई. वा वेल डन, वेल डन. संजीवनी, आणि तू लक्षात ठेव की तुझ्या इकडचे कोण राहिलेत, त्यांनी सगळ्यांनी बोलायचंय ते. ग्रेट. आता इकडनं गौरीनी हात वर केलाय. हा चल गौरी, थांब, नीट पुढे येऊन बोल गौरी, मला सगळ्यांना बघायचंय बोलताना. हा हा बोल. चंदू के चाची को चांदनी रात में चांदनी चौक में चांदनी चमचे से चटाई. हा एवढा ब्रेक नाही घ्यायचा, परत ट्राय कर. चल. चंदू की चाची को चांदनी रात में चांदनी चौक में चटनी चटाई. थोडं एक राहिलं ना काहीतरी मधलं. कशाची चटणी चटाई मधलं सोडून दिलं. चला, कोण ट्राय करेल? व्हेरी गुड, गुड, वेल डन, वेल डन गौरी, छान केला प्रयत्न. चला ताई. आता मी इथेच व्हिडिओ ठेवते माझा, इथल्या मुलींनी मी सांगू? करा. थांब श्रावणी, आपण एका एका ठिकाणचं कम्प्लीट करून घेऊ. हा चंदू के चाचा ने पटापट. कुठे तू? कुठे आहे तू? दिसतच नाही मला. हा? असं हसायचं नाही, पटपट बोलायचं. आता हे कॉम्पिटिशन आहे असं समजू आपण. कोण नीट बोलून दाखवतंय बोलू बघूया. पार्वती सुरू कर बेटा. चंदू के चाचा ने रात्रीचे चांद. मी परत सांगते, हा मी परत सांगते, लक्ष द्या. मग म्हणायचंय तुम्हाला, आणि तेवढ्या स्पीडने म्हणायचंय. लक्ष द्या, ज्याचं लक्ष आहे त्यालाच म्हणता येणार आहे. लिहून घेण्यामध्ये नका वेळ घालू, डोक्यामध्ये ठेवा. चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदनी रात में चांदनी चौक में चांदी के चमचे से चटनी चटाई. चला ट्राय करा. स्वाती ट्राय कर. कोण ट्राय करताय? हा सांग. चंदू के चाचा ने चंदू के चाची ने चांदनी रात में. पहिले मनात बोलायचंय आणि ज्याची तयारी झाली त्यांनी बोलायचंय. हा हा बोल आराध्या पटापट. मी सांगू का? हा श्रावणी बोल. हा चंदू के चाचा ने चंदू के चाचा को चांदनी चौक में चांदनी रात में चांदी के चमचे से चटनी चटाई. वाव, गुड. चला चला चला, बाकीच्यांनी ट्राय करा. देऊ फटा. कोण आहे? ताई मी सांगू हा सांग मानसी. चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी रात में चांदनी चौक में चांदी की चटनी चटाई. चांदी की चटनी चटाई. चांदी की चटणी, चांदी की चटणी होती ना का मानसी? बर, अजून कोण? देऊ फाट्याला कोण ट्राय करेल? समीक्षा बोल.
चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक में चांदनी रात में फास्ट व्यवस्थित हळू. चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक में चांदनी रात में चांदी की चमचे से चटनी चटाई. वाव, मस्त, गुड. चला, प्रेरणा रेनबो होम. एकाने तरी पटक्याने म्हणून दाखवायचंय. बोल पटकन. श्वेता. चंदू के चाचा ने चंदू के चाचरी चांदी चांदी के रात में चांदी चौक में चांदी के चमचा ने चटनी चटाई. गुड गुड गुड. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थोडस राहिलं पण. चला पटापट. सोनलताई म्हणून दाखव बरं तिकडनं. सोनल. स्नेहल. चंदू के चाचा ने चंदू के चाची ने रात में चांदनी चौक में चांदी के चमचे से चटनी चटाई. हा, गुड गुड. थोडस चुकलं. अजून कोण करेक्ट करून दाखवेल? मयुरी. मयुरीने तर हृदयावरच हात ठेवला. बापरे, आता मी कसं करू? उठ लवकर, मला दिसतीये तू. चला पटा. सलोनी. अजून इकडे कोणाचा हात आहे वर? गौरीचा. बोल. चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक में चटनी. अरे वा, मस्त. गुड 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 गुड. चल स्वाती, पुढे येऊन म्हण. चला चला लवकर, आपल्याला काही एवढंच नाही करायचंय. 15 मिनिटं झालं आपण तेच करतोय. चला 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 पटापट. चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदनी रात में चांदनी चौक में चांदी के चमचे से चटनी चटाई. बोल आता, मी परत म्हणून दाखवलं. चांगली प्रॅक्टिस झाली. मग चला, चल कांचन म्हणेन आता. म्हण कांचन. चल. सोनल पण नाही म्हणली, कांचन पण नाही म्हणली. मग स्टाफनेच नाही केलं तर मुलं कशी बोलणार तुमची? एक मिनिट. चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदनी चौक में चांदी के चमचे से चटनी चटाई. चांदनी रात में राहिलं फक्त. व्हेरी गुड. चांगला प्रयत्न आहे. पण फास्ट करायचा, असं दम घेऊन नाही. फास्ट. आठवावं लागतं. श्रद्धा. सोनल. चांदनी चौक में चांदनी रात में से चटनी चटाई. अरे वा, मध्ये मध्ये माझं ऐकू नाही आलं. चांदनी रात में म्हणली का? चांदी के चमचे से म्हणली का? हा, लगेच म्हणल्या. किती शहाणी आहे. चला मयुरी, स्वाती, काजल, फटाफट. चला लवकर. श्वेता पण नाही बोललेली. तर जसं जमेल तसा प्रयत्न करायचा. चला पटापट. सानिकाला सांग बरं. सानिकाला म्हटले ना मी म्हणून. सानिका ये बेटा पुढे. बघ, मी आता नीतूला सांगते. नीतू ये ग पुढे. बघ, नीतू म्हणून दाखवते की नाही. नीतू ये पुढे. तुला कळलं का नीतू वाक्य? नाही म्हणते. बर. चला स्वाती, काजल.
स्वाती, काजल, श्वेता, त्याच्याशिवाय पुढचं सत्र घेता येणार नाही, नाही तर मी इथे सत्र संपलं असं डिक्लेअर करते. मराठी भाषेतच सांगतेय ना मी, काय वेगळ्या भाषेत सांगितलं का म्हणायला? पुढे येऊन म्हण ना, तिथल्या तिथेच असं ढुंगी उचलता आणि बोलता. म्हातारा बाय काय का तुम्ही, या इकडं. तिथलं तिथं आपलं असं हलवायचं की बोलायचं. हा हा चंदू के चाचा ने चंदू के चमची के चंदू की चमची नाही ग. परत 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 चालू ठेव तू माईक, परत बोल, चांगलं बोलतीये. चंदू के चाचा ने चंदू की चाची चंदू की चौक की चौक, चांदी की चौक हा चांदी हे बघ काजल, काजल, हे बघ काजल, माझ्याकडे बघ, दिसतीये का मी तुला? हा, तू पण दिस आणि मला. हे बघ, चंदू के चाचा ने चंदू को चाची को चांदनी चौक में चांदनी रात में चांदी के चमचे से चटनी चटाई. लक्षात ठेवायचा ना क्रम. चाचा झाला की चाची आहे, चांदनी चौक आहे, चांदनी रात आहे, चमचा आहे आणि चटणी आहे. चला बोला पटापटा पटापटा. चल स्वाती पुढे ये. हे दुसरे जण बोर होतील तुमच्यामुळे, मग पटापट करायचं. चांदी के चाचा ने चांदी की चाची ने चांदनी चौक में चांदनी चांदनी. बरं, चांगला चांगला प्रयत्न करते. चल स्वाती बोल आता. आणि माईक समोर, याच्या समोर ये, व्हिडिओ समोर ये, मोबाईल समोर जरा मला चेहरा दिसू दे तुझा. गुड गुड गुड. हा अगं मी काय तुला नाव घ्यायला सांगते का, एवढी लाजतीयेस तू? हा चला श्रावणी म्हण ग एकदा. चंदू की चाची ने चांदनी रात में चांदी का चौक चांदी ने चमचा चटाई. अजून एकदा म्हण स्वाती, चांगलं म्हणतीयस तू, एकदा म्हण, बरोबर म्हणशील. चंदू की चाचा ने चंदू की चाची ने चांदी ने रात में चांदनी चौक में चांदनी चमके में चटनी चटाई. वा वा वा, वेल डन वेल डन. छान बोलली, बोलता आलं तुला, छान, वेल डन, गुड. आता मयुरी राहिली. चल मयुरी पटपट. मयुरी, श्वेता आणि काजल पण राहिली ना, छोटी काजल, ये पटपट. छोटी काजल, राधिकाला पण म्हणायचंय, राधिकाने पण हात वर केला. हा बोला. चंदू की चाची ने चांदी के रात में चांदनी चटाई. चांदनी चटाई. चांदनी रात में चांदनी चौक में चांदनी चटाई.
चांदनी चटाई. चांदनी चटाई का चटणी चटाई. हा, व्हेरी गुड मयुरी, चांगला प्रयत्न. चल श्वेता, पटदिशी पुढे ये. श्वेता आणि काजल, फास्ट. तू उधर बोल. चांदनी के चाचा ने चंदू के चाची ने चंदू के चाचा ने चंदू के चाचे ने चांदनी रात में चांदनी चौक में चांदनी के चमचे ने चटनी चटाई. चमचेने चटणी चटाई. चांगला चांगला प्रयत्न केला पण. वेल डन. आता काजल येईल. काजल म्हण ग. चंदू के चाचा ने चांदनी को रात में चांदनी ने चौक में चांदनी को चमचे के चमचे ने चटाई को चटाई कुछ किया है. चटनी चांगलाय, चांगला प्रयत्न आहे. चांगला आहे प्रयत्न. आता कोण राहिले? सानिया राहिली. सानिका, चलो सानिका पुढे ये बेटा. ये ना मग कोण ना. कोण राहिली अजून? चांदनी चंदू ने चांदू को रात में चांदनी ने चौक में दीदी पर चंदू के चाचा ने चंदी को चटी को चांदनी चौक में चांदनी रात में चांदी के चमचे से चटनी चटाई. चंदू के चाचा ने रात में चांदनी चौक में चांदनी चमचे से चटनी चटाई. चांदी के चमचे से चटणी चटाई. छान छान केला प्रयत्न. सानिका कुठे आहे? चला सानिका पुढे या. शांत बसा आता. आवाज येणार नाही. ब्लूटूथ बंद केलं. आता हे उद्या मला सगळ्यांनी म्हणून दाखवायचंय हा, न चुकता. आता नाही ग, आता सानिकाने म्हणायचंय. चला लवकर. उद्या 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 म्हणून दाखवायचं मला हे. हा, चाचा ने चटनी को चटनी चटाई. रात में. बर बर, गुड. चलो, देऊ फाट्याला कोणी राहिलंय का? कोण राहिलं देऊ फाट्याला? एक राहिलाय. सम्यक. हा, बर. काय नाव त्याचं? सम्यक. सम्यक. आज कार्तिक नाही का? नाही, कार्तिक आज नाही आला. बर बर. हा, सम्यक तू म्हण बेटा. चंदू के चाचा ने आपण व्हिडिओ चालू करू. संध्या पण राहिलीये ना?
मी सांगू? हा, कोण सांगताय? संध्या सांगतीये का? हा, बोल संध्या. चंदू के चाचा ने चंदू के चाची को चंदू के चाची को चांदी रात में ताई, पाव. चटनी चटाई. अरे वा, छान म्हणलं संध्याने. गुड. काय म्हणली? व्हिडिओ नाही ना करता येते ऑन? हरकत नाही, तसंच बोलू दे त्याला. हा चालेल. चंदू के चाचा ने चांदी की शांत बसा. बोल बोल तू बोल. चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक में चांदनी रात में चांदनी से चमचे काय म्हणताय ते? अरे आलंय की तुला, चांगलं म्हटलंयस तू. गुड गुड गुड. आता श्रद्धा राहिली. श्रद्धा आलीये का? मला म्हणे. हा म्हण, कोण राहिलंय? म्हण देऊ नंदिनी राहिली दीदी. हा, नंदिनी म्हण ना. चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक में चांदनी रात में चांदी के चमचे से चटनी चटाई. अरे वा नंदिनी, मस्त आलं नंदिनीला. वेल डन, भारी. बर, श्रद्धा आहे का? हो ताई आहे. येतोय का आवाज? चल, हा बोल. चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक में चांदी के चमचे से चटन जगाई. चांदनी रात में राहिलं. मस्त पण. ओके, गुड गुड. आता आपण सगळेजण मिळून म्हणूयात. जमतंय का बघू. सगळ्यांचे ऑन करा जरा माईक. मी 1 2 3 म्हणल्यावर स्टार्ट करायचं. हा, सगळ्यांचे माईक ऑन आहेत. चल, 1 देवफाटा ऑफ आहे. श्रद्धा ऑफ आहे. देवफाटा ऑन करा माईक. हा, चलो, देवफाट्याचं काय होत नाही ऑन लवकर. 1 2 3 स्टार्ट. चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक में चांदनी रात में चांदी के चटनी को चांदनी रात में चांदनी चौक में चांदी के चमचे चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक में चांदनी रात में चांदी के चमचे से चटनी चटाई. करणाऱ्यांचा तर आवाजच नाही आला. ओके, गुड. सगळ्यांसाठी टाळ्या वाजवूया. सगळ्यांनी छान प्रयत्न केला. वेल डन, वेल डन, वेल डन. मस्त. बर, आज आपण ना एक छान ऍक्टिव्हिटी करणार आहे या खेळानंतर. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय करायचंय, जिथे जिथे 2-2 म्हणजे एकापेक्षा जास्त मुलं आहेत त्यांची आपण जोडी करणार आहे. आणि त्या जोडीचं नाव माझ्याकडे ऑलरेडी लिहिलेलं आहे. तर मी वाचते, तशी तशी जोडी एकत्र बसायचंय. ठीक आहे. म्हणजे जास्ती तर आपण प्रेरणा रेनबो होमची जोडी करू शकतो. मी देवफाट्याची हिला विचारणार आहे. हा, तर मी जसं जसं जोडी सांगेल ना त्या लोकांनी एकत्र बसायचंय. स्वाती आणि श्वेता हे लोकांची एकत्र जोडी आहे. स्वाती श्वेता एकत्र बसेल. मयुरी आणि मोठी काजल एकत्र बसेल. मयुरी आणि मोठी काजल एकत्र बसेल. ठीक आहे. स्नेहल आणि गौरी एकत्र बसेल. स्नेहल आणि गौरी एकत्र बसेल. पार्वती आणि ताई एकत्र बसेल. हा, नंतर सानिका आणि आराध्या एकत्र बसेल. नंतर छोटी काजलला कोणी जोडी राहते का बघा बरं, कारण ह्या तिघी जणींना तर मी सोडून दिलंय. नीतू, धनू आणि राधिकाला मी सोडून दिलंय. छोट्या काजलला कोणी जोडी राहते का? कोणी उरलं का त्यांच्यातलं? माईक ऑन करून सांगा मला, कोणी उरलं का त्यांच्यातलं?
सगळ्यांना जोडी मिळाली? तुमची तुमची जोडी येते, लक्षात घ्यायचं. हा, आता देहू फाट्यामध्ये मला सांग, समीक्षा आणि सम्यक एकत्र बसतील का? हो ताई. हा, आणि तिथे कोण आहे? तू आणि कोण आहे अजून? मी आणि नंदिनी. हा, तू आणि नंदिनी. ठीक आहे, तुमची झाली जोडी? हो बसलो दीदी. बरं, ठीक आहे. आता श्रावणी एकटी आहे, मानसी एकटी आहे आणि संध्या एकटी आहे. हा, त्या एकट्या एकट्याच आपण ठेवूयात. इकडे कांचन आणि आईची जोडी. ठीक आहे, झालं सगळ्यांचं? आणि श्रद्धा एकटी, मी एकटी, सोनल एकटी. ठीक आहे, ओके. आता आपल्याला ज्या जोड्या दिलेल्या आहेत त्या जोडीमध्ये सगळ्यांना विषय कॉमन आहे, पण मी सांगणार त्याच्यामध्ये कसं करायचं. विषय आहे आणि त्याच्यावर तुम्हाला तुमचं मत मांडायचंय. नीट ऐकायचं. हा, विषय आहे टीव्ही, शाप की वरदान. विषय आहे टीव्ही, शाप की वरदान. आता शाप आणि वरदान शब्द कळतात का सगळ्यांना? शाप आणि वरदान शब्द कळतो? टीव्ही सगळ्यांना माहिती आहे? टीव्ही सगळ्यांना माहिती आहे, हो की नाही? सोनलच्या इथे माईक चालू करा जरा. टीव्ही सगळ्यांना माहिती आहे? ताई टीव्ही. हो. टीव्ही. हा, टेलिव्हिजन. हा, बरं, विषय सांगा ना. सांगते. बंद नको करू स्नेहल, राहू दे चालू. तुम्ही फक्त लांब बसा, मग त्याचा आवाज नाही येणार. तर विषय आहे की टीव्ही, शाप की वरदान. टीव्ही, शाप की वरदान असा आपला आजचा विषय आहे. आणि तुम्ही जशी जशी जोडी केली आहे की नाही, तर या जोडीमध्ये मी सांगेन त्याच मुद्द्यावर तुम्ही लोकांनी तुमचं मत मांडायचंय. उदाहरणार्थ स्वाती, श्वेता आणि कोण कोण जोडी आहे? हा, स्वाती, श्वेता, नंतर स्नेहल, गौरी, सानिका, आराध्या आणि समीक्षा, कार्तिक आणि मानसी. या लोकांनी सांगायचंय की टीव्ही हा वरदान आहे. हा, टीव्ही हा वरदान आहे. परत सांगते मी. स्वाती, श्वेता, स्नेहल, गौरी, सानिका, आराध्या, समीक्षा, कार्तिक आणि मानसी ह्या लोकांनी सांगायचंय की टीव्ही वरदान आहे. आणि उरलेल्या ज्या जोड्या आहेत, हा, काय झालं देवफाटा? कार्तिक नाही त्याला. हा, सॉरी, सम्यक ना, समीक्षा. मी त्या आधी लिहून ठेवलं होतं ना, ते सांगते. समीक्षा सम्यक आहे ना. हा, समीक्षा बरोबर जो कोणी असेल तो. त्या लोकांनी सांगायचंय की टीव्ही वरदान आहे. आणि उरलेल्या ज्या जोड्या आहेत, उदाहरणार्थ मयुरी, काजल, नंतर पार्वती ताई आणि मानसी नाही, सॉरी, श्रावणी, संध्या, ह्या लोकांनी सांगायचंय की टीव्ही म्हणजे शाप आहे. कळला प्रश्न माझा? सगळं समजलंय सगळ्यांना? कोणाला कळलं नसेल मला आत्ताच विचारा. हा, तुम्हाला एकच विषय दिलेला आहे. आता सगळ्यांनी हालचाल कमी करा, म्हणजे मग माझ्याकडे लक्ष जाईल आणि तुम्हाला समजेल मी काय म्हणते. सगळ्यांना एकच विषय आहे की टीव्ही, शाप की वरदान. पण तुमच्या ज्या जोड्या केलेल्या आहेत त्यातल्या स्वाती, श्वेता, स्नेहल, गौरी, सानिका, आराध्या आणि समीक्षा, सम्यक आणि मानसी या लोकांना सांगायचंय की टीव्ही वरदान आहे. म्हणजे टीव्ही किती चांगला असतो, टीव्हीचे काय फायदे असतात हे या लोकांनी सांगायचंय. आणि मयुरी, काजल, पार्वती ताई, छोटी काजल ह्या लोकांनी आणि इकडे संजीवनी आणि श्रावणी आणि संध्या या लोकांनी सांगायचंय की टीव्ही शाप आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचे मुद्दे सांगायचे एक एक करून. एक पहिल्यांदा जर एक जोडी चांगलं बोलली तर दुसऱ्या जोडीने वाईट बोलायचंय. ज्याला वाईट बोलायला सांगितलंय त्यांनी वाईट मुद्दा मांडायचा, ज्याला चांगलं बोलायला सांगितलंय त्यांनी
चांगला मुद्दा मांडायचा. तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही बोलू शकता, पण तुमच्या प्रत्येक जोडीला बोलताना पॉइंट आहे. माझ्याकडे नावं लिहिलेली आहेत तुमची. त्या नाहीतर मी कांचन ताईला आणि श्रद्धा ताईला काम देणार आहे की त्यांनी काय करायचं की जी जी जोडी बोलेल तो मुद्दा त्यांनी कसा मांडला, किती लवकर मांडला, किती ठामपणे मांडला, या गोष्टीसाठी त्यांनी मार्क द्यायचा आहे. जी जोडी बोलेल त्याला 1 मार्क, जी जोडी बोलणार नाही त्याला 0 मार्क. तुमच्याकडे जोड्या आहेत का लिहिलेल्या? कांचन आहे जोड्या लिहिलेल्या? सांगू परत? हो हो. हा, जोडी आहे स्वाती श्वेता, स्नेहल गौरी, सानिका आराध्या, समीक्षा सम्यक आणि मानसी. हे लोक टीव्ही वरदाने असं बोलतील. आणि मयुरी काजल, पार्वती ताई, तुझा आवाज नाही येते. सम्यक आणि मानसी ना? हा, हे लोक टीव्ही वरदाने असं सांगतील. बर. आणि स्नेहल मयुरी काजल, पार्वती ताई, नंतर इकडे श्रावणी, संध्या आणि संजीवनी, हे लोक टीव्ही कसा शाप आहे याच्याविषयी सांगतील. हा, आता पहिले मी सांगते की आता आपल्या आपल्या जोड्या लक्षात ठेवा तुम्ही. हा, आणि तुम्हाला कुठल्या मुद्द्यावर बोलायचंय तेही तुम्ही लक्षात ठेवायचंय. आणि जोपर्यंत जोडी बोलत नाही तोपर्यंत तुम्हाला 0 मार्क मिळतील. तुम्हाला बोलली तरच मार्क मिळणार आहे, नाहीतर तुम्हाला मार्क मिळणार नाही. आपल्याकडे फक्त चर्चेसाठी 15 ते 20 मिनिटं आहेत. त्याच्यामध्ये तुमचा मुद्दा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कसा ठेवता येईल तो विचार करायचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला हे पण विचार करायचा आहे की तुम्ही समोरच्या माणसाला तुमचा मुद्दा कसा चांगल्यात चांगला पटवून देऊ शकता. चला, प्रेरणा रेनबो होम मधून कुठला ग्रुप सुरू करेल, कोणती जोडी सुरू करेल? 2-2च जणांची जोडी आहे. प्रभा, मार्क कसे म्हणजे किती द्यायचे? मार्क किती द्यायचे? 1 आणि 0. 1 आणि 0. ठीक आहे. जोडी बोलतील त्याला 1 मार्क, नाहीच बोलली जी जोडी त्याला मार्क नाही देणार. है ना? म्हणजे जर एक जोडी 2दा बोलली तर त्यांना 2 मार्क. 1 + 1 असं कर मग. चलो, ठीक आहे. ठीक आहे, स्नेहल आणि गौरीची जोडी बोलतीये. व्यवस्थित उभं राहायचंय आणि व्यवस्थित मुद्दा सांगायचा आहे तुमचा. पहिले तुमचा विषय सांगा आणि नीट मुद्दा सांगा. विषयाचं नाव आहे की टीव्ही वर्धन आहे की शाप. तर टीव्ही हा वर्धन आहे. टीव्ही पासून आपल्याला नाही का दूरदर्शक म्हणजे माहिती वाटत आणि जे माहिती नाही बातम्या काही जगभरात काय चालतं टीव्ही समजतं. आणि जर आपण टीव्हीच बघितला नाही तर कसं समजणार की जगभरात काय चाललंय. आता सध्या लॉकडाऊन मध्ये टीव्ही हा गरजेचा आहे. ओके, आता हे लक्षात ठेवा कांचन की गौरी आणि स्नेहलच्या ग्रुपमध्ये सुद्धा गौरीला मार्क मिळणार, कारण गौरीने मुद्दा मांडला. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आता गौरी आणि स्नेहलच्या लोकांनी मुद्दा मांडलाय तो तुम्ही ऐकला. तर ज्याला असा विषय दिलाय की टीव्ही शाप आहे, त्यांनी जे सांगितलं त्याला विरोध म्हणून कसं बोलणार तुम्ही ते सांगा मला. ताई, मला नीट कळालं नाही. हा, आता तुला कुठला विषय दिलाय? टीव्ही एक शाप आहे. हा, मग आता गौरी आणि स्नेहलनी सांगितलं की टीव्ही खूप चांगला आहे. मग आता त्याच्या विरोधात आपल्याला बोलायचंय की टीव्ही कसा वाईट आहे. त्यांनी सांगितलं की 1 मिनिट, त्यांनी सांगितलं की टीव्हीतून बातम्या बघायला मिळतात आणि तुम्ही नीट ऐका ना, तुम्ही नीट ऐकल्यावर तुम्हाला कळेल.
ठीक आहे. ओके, मग पहिले मी संधी देणार की प्रेरणा रेनबो होम मध्ये तिथेच मुली आहेत ना ज्यांना टीव्ही शाप आहे असं सांगितलंय, त्यांनी बोला पटापट. चला स्वातीचा ग्रुप. मयुरी, काजल, पार्वती आणि ताई असे. मयुरी, काजल, पार्वती आणि ताई. फटाफट, वेळ नाही आपल्याकडे. आपण नाही का टीव्ही जास्त लक्ष द्यायचं नसतं, कारण डोळ्याला त्रास होऊ शकतो, शरीराला त्रास होऊ शकतो. पण आपल्याला बघायचं, त्याला आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. गुड. ताई आणि पार्वती मध्ये सुद्धा तू ताईला मार्क दे, पार्वती काहीच बोलली नाहीये. सुरुवात मात्र अशी करा की मला असं वाटतं की टीव्ही शाप आहे, कारण असं म्हण. असं नको म्हणू की टीव्ही बघायचा नसतो. असं म्हण की मला असं वाटतं की टीव्ही शाप आहे कारण टीव्ही बघितल्याने असं असं होतं, असं बोलायचं. ठीक आहे, गुड. याच्यावर वरदानवाला कोण मुद्दा बोलू शकतो? देऊ फटा. मानसी, श्रावणी, तुमच्या मी बोलू का? तू कुठे आहे मानसी? वरदान मध्ये का शाप मध्ये? वरदान. हा, बोल मग. मी सांगू का? मला असं वाटतं की टीव्ही हे वरदान आहे, कारण की टीव्ही मुळे आपल्याला आपण जर न्यूज वगैरे पाहिले जगभरात देश म्हणजे जगामधले आणि मुलाची गोष्टी माहिती पण होऊ शकते. टीव्ही बघितल्याने पिक्चर वगैरे न बघता आपण टीव्ही मध्ये न्यूज पाहिले तर आपल्याला. मानसी, तुला हा विषय नाही दिलेला, तुला विषय दिलाय की टीव्ही चांगला कसा आहे, आणि तो सुद्धा तू जो मुद्दा बोलतीयस तो ऑलरेडी स्नेहल आणि गौरीच्या गटाने सांगितलाय. सांगितलेले मुद्दे सुद्धा रिपीट व्हायला नको. त्याच्यामुळे तू फक्त मुद्दा मांडायचा आहे की टीव्ही चांगला कसा आहे, त्याच्यातलं वाईट काहीच नाही बोलायचं. तुला विषय दिलाय त्याच्यावरच राहायचं. ताई मी सांगू का? हा, श्रावणी श्रावणी सांगू? बोल. मानसी बोलत होती ना. हा, मानसीचं झालं ना. मानसीने ट्रॅक चेंज केला आणि मानसीने सांगितलेलाच मुद्दा सांगितला. ओके, आता इकडे स्वाती बोलेल. ताई मी सांगू का? हा संध्या, एकच मिनिट स्वातीचं झाल्यावर. हा, स्वाती वरदान मध्ये येते प्रभा. बोलू दे. हा, आणि दीदी टीव्ही मध्ये मला असं वाटतं की चांगली आपल्या मतासाठी, कारण त्याच्यात आपल्याला आपल्याला जर कोणती गोष्ट येत नसेल तर आपण त्याच्यात डान्स किंवा रनिंग हे बघता बी येतं त्याच्यात आपल्याला. व्हेरी गुड. श्वेता आणि हा स्वाती बोल. आवाज नाही येते स्वाती, आवाजाला पण मार्क आहेत याच्यामध्ये. तुम्ही जर इतक्या हळू बोललात की तुमच्याच तोंडात तुमचा आवाज घुमतोय तर तुम्हाला मार्क नाही मिळणार. जोरात बोलायचं असेल तर मार्क मिळतील. गुड. स्वातीला पण 1 मार्क दे ग. आणि यांच्या गटाला 2 मार्क दे, कारण स्वाती पण बोलली आणि श्वेता पण बोलली. वेल डन, गुड. आता हे चांगलं बोलले ना, याच्या विरोधात कोण बोलणार आहे? चांगल्याच्या विरोधात वाईट कोण बोलणार? वाईट बोलायचंय, वाईट. मी सांगू? संध्या 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 बोल. जाऊ दे संध्याला. तुमच्या इथे प्रेरणा रेनबो होम वाईट कोण सांगणार? वाईट. हा, चलो इकडे कोण दिसतंय मला? कोणाकोणाचे हात वर आहे? मयुरी, मयुरी बोलेल. आमचा विषय हाय टीव्ही
टीव्ही स्टार टीव्ही वाईट आहे कारण ती नाही का त्याच्याने आपले डोळे खराब होऊ शकतात आणि त्याच्याने डॉक्टर दिसायला कमी येतं. टीव्ही मुळे आपल्याला त्रास होईल आणि टीव्ही पण एवढी बघायला त्रास नाही. हा चलो गुड. यांना एक एक मार्क दे. दोघी पण बोलल्या. वेल डन. समीक्षा तुमच्या गटातून कोण आहे का? संध्या बोलता येते का बाळा आता? काही शाप बद्दल बोलायचं का वर्तनबद्दल? आता यांनी काय मुद्दा मांडला? अं, वाईट बोलला ना, वरदानबद्दल बोला तुम्ही. मी बोलू हा, हा, बोल. एक मिनिट हा, संध्याला बोलू दे, तिचा आवाज येतोय. हा बोल संध्या. बोल ना संध्या. बरं, हा देऊ फटा. आपल्याला टीव्ही मुळे अभ्यास पण करता येतो आणि जनरल नॉलेज पण वाढतं. ओके. ते आपल्याला दूरदर्शनवर बातम्या मिळायला बघतात देशाभरातल्या. देशातला मुद्दा झाला ना सम्यक. बातम्यांचा मुद्दा झाला. त्याच्यातलं चांगलं दुसरं सांग तू. असं हिला नाही विचारायचं, संजीवनीला नाही विचारायचं. चला तरी पण सम्यकला एक मार्क दे कारण तो बोललाय. हा चलो पुढे पुढे पुढे. प्रेरणा रेनबो होम. चलो मला इकडे काजल दिसतीये. हा टीव्ही शार्प आहे. शार्प आहे. टीव्ही साप. आपल्याला अभ्यास होत नाही. आपल्याला टीव्हीतलं आणि आपण अभ्यासामध्ये लक्ष घालून आपल्याला समजतं. गुड. व्हेरी नाईस. काजलला एक मार्क. गुड. काजल शाप बोलली ना. वरदानच्या बाजूनी कोणीतरी बोला. चला पटापट. स्वाती, श्वेता, मयुरी, पार्वती. पार्वती तुला एकही मार्क नाही मिळालेला आहे. वेल डन. पटपट बोल लवकर. पार्वती हात वर करून बोल पटापट. मी बोलू का? हा एक मिनिट. आराध्या. आराध्या हा. सानिका आणि आराध्या बोलतील. भेटतात आणि जे महत्वाचं असतं ते पण वेळ भेटतं आपल्याला टीव्हीमुळे. आणि टीव्ही कामात येते आपल्या. व्हेरी गुड. ग्रेट. आता सानिका आणि आराध्याला एक एक मार्क द्या तुम्ही. आता इकडे कोण आहे? यांनी चांगला मुद्दा बोलला. आता वाईटाचा मुद्दा बोला. कोण बोलतंय? देऊ फाटा, समीक, हे मानसी, श्रावणी. बोलू का ताई आम्ही? हो हो. टीव्ही शाप आहे. टीव्ही शाप आहे. टीव्ही बघितल्यावर घरात गोंधळ होतो. ओके ग्रेट. मस्त. सम्यकला एक मार्क दे ग. ओके. नंदिनी. कोण बोलणार आता? विरोधात कोण बोलणार? तिच्या सोबत मी बोलू? हा त्याच सोबत टीव्ही साप आहे कारण टीव्ही बघितल्यामुळे काही भूक लागत नाही लहान मुलांना आणि त्याच्यामुळे मुलं उपस्थित राहतात. ओके ग्रेट. संजीवनीला पण एक मार्क दे. कोण आहे आता हात वर करणार? प्रेरणा रेनबो हो. मार्क घ्या. पार्वती एकही मार्क नाही बेटा. पटापट मुद्दा बोल. टीव्ही हे वरदान आहे. टीव्हीमुळे आपल्याला अभ्यास करायला भेटतो आणि टीव्ही मुळे आपल्याला जर राग बी येतो. आपण जर टीव्ही पाहिली तर आपला राग कंट्रोल. ओके चलो मानसीला एक मार्क द्या. पार्वती कम ऑन. मी बोलू? पार्वती हा. Come on, Parvati, आपण टीव्ही बघितलं तर अभ्यासावर जास्त लक्ष देत नाही. आपलं टीव्हीवर लक्ष असतं. डोळे खराब होत आपलं. कानाचं हे कानाचं काय?
हिंदी में बात कर, तुझे हिंदी में बोलना है तो फटाफट फटाफट. कान को ना बहुत आवाज आता तो कान का बहुत दुखता है. व्हेरी नाईस. पार्वतीला 1 मार्क द्या. वेल डन पार्वती. टाळ्या पार्वतीसाठी. मस्त. चलो, पार्वतीच्या विरोधात कोण बोलेल? पार्वतीने सांगितलं कान दुखतात. हा, स्वाती फास्ट. सांगू? हा, स्वातीने हात वर केलाय. स्वातीला दे चान्स. हा, कारण झटके. दीदी मी सांगू? टीव्ही ही चांगली कारण आहे का, त्याच्यात आपल्याला जर कोणती व्यक्ती शाळेला गेली नसेल आणि त्या टीव्ही मध्ये आपल्याला नाही का शाळेतली माहिती मिळते आणि अभ्यासाची माहिती मिळते. गुड. श्वेताला 2, अजून 1 मार्क दे ग. इकडे कोण दिसतंय मला? येलो ड्रेस, सॉरी पिंक ड्रेस. टीव्ही जेवणाची पण असतात वेगळे आणि त्यात आपल्याला शिकायला पण भेटतं. व्हेरी गुड. स्वातीला पण 1 मार्क दे ग. बाकीचे लोक कुठे आहेत? देऊ फाटा, मानसी, श्रावणी, संध्या. दीदी मी बोलू? हा, पटापट पटापट. दीदी टीव्ही वरदान आहे. टीव्ही आपण बघतो ते आपल्या डोक्यात बसतं आणि त्याप्रमाणे आपण चालायला लागतो. अच्छा, व्हेरी गुड. समीक्षाला 1 मार्क दे ग. गुड. चला चला, सानिका बोलली नाही बेटा अजून. सानिका नाही बोलली. नंतर इकडे कोण नाही? मयुरी एकदाच बोलली. पटपट बोला. हा, टीव्ही काय बोलली ग ही? ओके, ग्रेट. आपण टीव्हीवर गाणं पाहिलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे आणि ना टीव्ही ना दीदी मी सांगू? चला चला, इकडे स्वातीचा हात वर आहे. काजल सुद्धा एकदाच बोलली आहे, मोठी काजल. स्वाती, ओके, ग्रेट. आता आराध्या चांगलं बोलली आहे, त्याच्यात विरोधात वाईट मुद्दा सांगा टीव्हीचा. पार्वती ताई मी सांगू का? हा ताई मी सांगू? हा, श्रावणी बोल. बाई टीव्ही मुळे आपला नीट अभ्यास होत नाही. कारण की जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा टीव्ही सुद्धा सुरू असतो. मग आपण एकदा एक अक्षर लिहितो आणि 10 वेळा टीव्ही कडे बघतो. ओके, ग्रेट. श्रावणीला 1 मार्क द्या. चला चला, पुढे कोण बोलणार? फास्ट. हा, बोला बोला बोला. टीव्ही मध्ये आपल्याला व्यायाम माहिती नसेल तर व्यायाम माहिती मिळते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपण टीव्हीचा प्रोग्राम सुद्धा नाही ठेवतो. ओके, पृथ्वीची माहिती पृथ्वी कशी जन्माली ते पण कळू शकतं आपल्याला. कांचन तुझं लक्ष आहे ना? मार्क मिळत आहेत ना? हा हा, गुड गुड. आपल्या कानाला का त्रास होऊ शकतो. व्हेरी नाईस. हा टीव्हीवर देऊ फाटा. काम होत नाहीये. अच्छा, पार्वती बोलली ग. थांब, आता देऊ फाट्याला संधी देऊ आपण. देऊ फाटा. टीव्ही शाप आहे कारण लोकांमध्ये वाईट गोष्टी पाहिल्यामुळे मनात भीती भरते आणि काही चांगलं करण्याची इच्छा पण होत नाही. ओके, टीव्ही शाप आहे असं संजीवनी म्हटली. तिला पण 1 मार्क द्या. हा, बोला. टीव्ही हे वरदान आहे. टीव्हीमुळे आपल्याला आपल्या ज्ञानात भर पडते आणि टीव्हीमुळे आपल्याला संतांची महात्म्यांची माहिती. ओके, मानसीला पण 1 मार्क द्या. हा, बोला बोला, कोण बोलतोय? हात वर करणाऱ्यांनी पटापट संधी घ्या. हा, टीव्ही शाप कारण झटके बसण्याचे चान्सेस आहेत. झटके बसण्याची चान्सेस आहे. सम्यकला 1 मार्क देऊन टाका. हा हा, सॉरी, नंदिनीला मार्क दे ग. सॉरी. हा हा, चला चला, पांढरा ड्रेस कोणी घातलाय? नुसतं शांतपणे असा हात वर करून मिळाला तर मार्क नाही मिळणार. पटापट पटापट बोलायचं, संधी घ्यायची. हा
हा बोल बोल बोल. वरदान आहे कारण की आपल्याला जसं की कृष्णांचं माहिती मिळतात. ओके, समीक्षाला 1 मार्क दे ग. हा हा ताई, बोला मी बोला. बोलू? हा श्रावणी बोल पटपट. टीव्ही मुळे आपले लक्ष विचलित होते कारण की जेव्हा आपण टीव्ही बघत असू आणि कोणती तरी दुसरी गोष्ट करत असू तर आपण ती गोष्ट करत असताना आपले त्याच्यामध्ये मन नाही लागत व आपण ते सोडून टीव्ही बघत बसतो. ओके ग्रेट, श्रावणीला मार्क दे. हा बोला बोला, रेनबो होम बोला. हा टीव्ही कोणी शाप पण आहे बोला. शाप आहे कारण जास्त टीव्ही पाहिल्यामुळे आपण वेडे होण्याचे पण चान्सेस भरपूर असतात. अच्छा गुड. अरे प्रेरणा रेनबो होम बोला, तुमच्या नंतर पोरं बोलतायत. हा दुसरे मुद्दे मांड ना, तेच मुद्दे मांडते तरी पण दे मार्क. हा टीव्ही हे वरदान आहे. टीव्हीमुळे आपल्याला वेगवेगळ्या संतांची, थोर महात्म्यांची, जे महान पुरुष होऊन गेले त्यांची भाषणं हा आता रेनबो होमला मी सांगू का, तुम्ही नुसते हात वर करून बसले ना तुम्हाला मार्क मिळणार नाही. बोलायला सुरुवात करा पटापट. नुसते हात वर करून बसले तर कसं मार्क मिळेल. हा श्राप आहे हा म्हणजे म्हाताऱ्या म्हणजे लहान लहान वयाला छोट्या लेकरांना वयस्कर लेकरांना त्रास होऊ शकतो. गुड, ताईला मार्क दे पटापट. मी बोलू? काही टीव्ही शाप आहे कारण कृष्णाच्या आणि रामाच्या घडून गेलेल्या गोष्टी ज्या वेळेला आपण बघतोय त्यावेळेला भरपूर त्याच्यामध्ये बदल करून दाखवले गेलेले आहे आणि लोकांमध्ये म्हणजे लोक ज्या वेळेला ते बघतात तर त्याच्यामध्ये त्यांचा काय होतंय, डोकं खराब होतं. डोकं खराब होतं. मी सांगू? हे काजलचं मला आवडतं बाबा, पटपट बोलते. हा हा पार्वती बोल पटपट. श्राप आहे म्हणजे टीव्ही मध्ये नाही का बॅलन्स भरायला जास्त पैसे लागतं. हा गुड, चांगला मुद्दा मांडला. हा जे आपण खायला असतात ना ते पण आपल्याला ना मिळू शकतात. व्हेरी गुड, वेल डन. ताई, मी बोलू का? हा बोल बोल. ताई, टीव्ही हा एक शाप आहे कारण की जर आपण टीव्ही सारखं बघत असू आणि जर आपल्याला एखाद्या वेळेस कोणी टीव्ही बघायला नाहीच दिला तर आपण चिडचिड करू शकतो. आता एक मिनिट, आता श्रावणीने जे सांगितलं ना त्याच्या विरोधात बोला. चला, प्रेरणा रेनबो होम, श्रावणीने सांगितलं त्याच्या विरोधात बोला. तिने सांगितलं की टीव्ही श्राप आहे, आपली चिडचिड होते, अमुक तमुक. तुम्ही चांगलं सांगा. चला पटापट. टीव्ही आपण जगभरात काय चाललं ते कळतं आणि रिलेटिव्ह स्पर्धा किंवा कुठे स्पर्धा चालल्या तर कोण जिंकलंय ते सुद्धा कळतं. क्रिकेट स्पर्धेमध्ये कोण जिंकलं ते सुद्धा कळतं. व्हेरी गुड. चलो मानसी विरोधात बोल. मानसी विरोधात बोल यांच्या. मानसी त्यांच्या बरोबरच आहे. मानसी विरोधात बोल. हा संजीवनी बोलते ताई. हा संजीवनी. टीव्ही शाप आहे कारण क्राईम पेट्रोल त्याच्यासोबत सीआयडी हे बघण्यामुळे ना लोकांमध्ये एकमेकांचा खून करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे आणि लोक एकमेकांना मारतात ते. अच्छा, ही काहीतरी वेगळंच बोलतीये बाई. हिच्या विरोधात बोला ग कोणीतरी. हा टीव्ही हे वरदान आहे. टीव्हीमुळे आपल्याला वेगवेगळ्या खेळाडूंची माहिती भेटते. ही काहीतरी वेड्यासारखंच बोलते. हिच्या विरोधात बोला कोणीतरी. चला चला चला. हा कळत नाही आपल्याला. हा परफेक्ट. पार्वतीला मार्क दे ग. टीव्ही ध्वनी प्रदूषण आहे. हा टीव्ही ध्वनी प्रदूषण आहे. हिला स्वातीला मार्क दे. स्वाती. हा पार्वतीला पण मार्क दे ग. हा तिला पण मार्क दे. आईला. हा टीव्ही आणि मोबाईलमुळे. हे संजीवनी, तुझ्या इकडचे 2 पोरांना बोलू नका. शरीर खराब होतं आणि आपल्याला
आता ही जे काय बोलली हिच्या विरोधात बोला कोणीतरी. चला लवकर. ही काय नाही, बोलली मी हिच्या बोलू? विरोधात? हा, हा. व्हेरी गुड. काजलला 1 मार्क. हा 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 काजलला पण 1 मार्क. आपल्याला त्रास होऊ शकतो आवाजानं. ताईला पण 1 मार्क. मोठ्या काजलला 1 मार्क. हा ताई मी सांगू का? श्रावणी सांग ना. हा ताई टीव्ही हा एक शाप आहे, कारण की जेव्हा आपण टीव्ही बघत असतो तेव्हा टीव्ही मधून जो प्रकाश येतो त्याच्यामुळे आपले डोळे बारीक किंवा छोटेही होऊ शकतात. ए या श्रावणीला कोणीतरी विरोधाला बोला ग. ही काय पण बोलते. श्रावणी काहीही बोलते. डोळे बारीक होतात म्हणते टीव्हीमुळे. तुम्ही सांगा बरं चांगलं काय टीव्हीचं? डोळे खराब होतं. अगं चांगलं श्रावणीच्या विरोधात बोलायचंय. श्रावणीच्या विरोधात बोलायचंय ते सांगतीये. हा पुढे हा. जास्ती स्वातीला पण मार्क दे. शोध लागू शकतो म्हणजे. हा हा नाही, काय आपल्याला कोणाचं तरी काय पाहिजे दिसतंय. हा देवफटा. आपल्याला कितीतरी बातम्या बघायला भेटल्या. लोकांनी विचार करून लोकांना अटॅक येऊन लोक मरून गेलेत. हा बघ. पण ही काय पण सांगते बातम्या बघितल्या नाही पाहिजे म्हणते. बघा हिच्या विरोधात कोणीतरी बोला ना. ही काय पण बोलते म्हणे बातम्या बघू नका अटॅक येतात माणसांना. संजीवनीच्या विरोधात कोणीतरी बोला. हा श्वेता बोल. श्वेता आता नाही. आता मी काय म्हणलं ही जी संजीवनी जी बोलली ना त्याच्या विरोधात बोलायचंय. संजीवनी बोलली की अटॅक येतो टीव्ही पाहिल्याने. तुम्ही चांगलं सांगा टीव्हीचं. आईला विचारू. अच्छा शरीर खराब होतं. अच्छा शरीर खराब होतं. हा गुड. कोण राहिलं का? बोला. हा ज्यांचे हात वर आहेत त्यांनी बोला की पटापटा. काय म्हणली मयुरी? काजल काय पण सांगते. हिच्या विरोधात बोला कोणीतरी. देवफटा. ही काजल काय पण बोलते वेड्यासारखं. हा ही काजल काय पण सांगते. हे आराध्या पण काहीही बोलते. म्हणजे आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. टीव्ही हा फक्त असं नाही की टीव्ही हा दोष आहे म्हणून. दोष आपण सुद्धा कधी कधी करू शकतो. कारण की आपल्या जर कुठली कमी असली तर टीव्ही हा दोषी नसतो. आणि टीव्ही आपण कधी कधी बघायचं असतं. नाही कारण त्याला दुसरं पण कारण असू शकतं. अच्छा गुड. अजून कोण राहिलंय का? ताई मी सांगू का? हा श्रावणी बोल. ताई मी सांगू? 1 मिनिट. आता मानसी आणि श्रावणी जे बोलेल ना त्याच्या विरोधात दुसऱ्यांनी बोलायचंय. श्रावणी जे बोलेल त्याच्या विरोधात प्रेरणा रेनबो होम बोलेल. नीट ऐका श्रावणी काय म्हणते. हा श्रावणी बोल ग.
बाई जेव्हा आपण सारखं टीव्ही बघू तेव्हा आपण TV बघून बघून आळशी होतो. हा, आता श्रावणीने सांगितलं की आपण एक मिनिट ऐकायचं. आता आपण जरा मुद्देसूद बोलू. श्रावणीने सांगितलं की टीव्हीमुळे माणूस आळशी होतो. आता तुम्ही सांगायचंय की टीव्हीमुळे कसा उत्साह निर्माण होतो, सिद्ध करा. श्रावणीने सांगितलं की टीव्हीमुळे माणूस आळशी होतो. आता तुम्ही सांगायचंय की टीव्हीमुळे कसं माणसाला प्रेरणा येते. हा, टीव्ही वरती आपण गाणी ऐकल्यावरती माणसाला प्रेरणा येते किंवा त्याला आनंद वाटतो. आळसलेला माणूस नाचायला लागतो है ना. बरोबर. टीव्हीतून नाही का आपल्याला नाही का म्हणजे हाव आणि नाटक म्हणजे कसं बोलायचं कसं नाही का भाव आवाज जास्त ते पण आपल्याला समजतं टीव्ही मधून. अगं ताई तू ओके. विषय चेंज केला. तुला विरोधात बोलायचंय. चांगलं बोलायला. हा, श्वेता. हा, दीदी टीव्ही मधनं आपल्याला नाही का जी वस्तू येत नसल आणि आपल्याला म्हणजे आपलं मन सुंदर आणि आनंदी करायचं असलं तर आपण टीव्ही बघू शकतो आणि आपण टीव्ही मधनं काय बी बघून करू शकतो. हा, आता माझं नीट ऐका. आणि आपण बघू शकतो. दीदी आपल्याला लाईट बिल जास्त जातं. आपले लाईट बिल कसं म्हणजे ते जास्त. हा, आपल्याला 7,000 लाईट बिल येतंय महिन्याला. बरोबर आहे. हा, जास्त जातं. बरोबर है ना. आता ताईने सांगितलं की लाईट बिल जास्त येतं म्हणून टीव्ही नाही बघायचा. तर ताईच्या विरोधात कोण मत मांडेल की टीव्ही का बघायचा? ताईच्या विरोधात. नीट समजून घ्यायचं. आता मार्क. आता एक काम कर कांचन, आता काय करायचं की ज्याने मुद्दा सोडून बोललं त्याचा 1 वजा करायचा. त्याला जे मार्क मिळाले आहेत ना त्याने मुद्दा सोडून बोललं तर त्याचा 1 वजा करायचा. आता दिलेत ना मार्क भरपूर तू. हा, आता ताई बोलली की टीव्ही नाही बघायचा कारण टीव्हीमुळे खूप लाईट बिल येतं. आता लाईट बिल येतं ह्याच्या विरोधात बोलायचंय की टीव्ही कसा चांगला आहे तरच मार्क मिळणार, नाही तर त्या मुलीचा 1 मार्क कट होईल. हा, चल गौरी. हा, टीव्हीमुळे उलट आपल्याला समजतं आपलं सामान्य ज्ञान वाढतं. हा, आता गौरी बोलायचं कसं आहे मी सांगते तुला. आता हे सगळ्यांनी श्रावणी एकच मिनिट. आता हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आता ताईने काय सांगितलं की लाईट बिल जास्त येतं म्हणून टीव्ही नाही बघायचा. तर ताईच्या विरोधात बोलताना कसं बोलायचं माहितीये का की तू जरी म्हटलीस की लाईट बिल जास्त येतं तरी मला असं वाटतं की लाईट बिल जरी जास्त आलं तरी आपल्याला खूप शिकायला मिळतं म्हणून टीव्ही पाहिलाच पाहिजे असं बोलायचं. हा, मग दुसरीने बोलायचं की तुला असं वाटतं की टीव्ही पाहिलाच पाहिजे पण मला असं वाटतं टीव्ही नकोच बघायला. हा, असं. ठीक आहे, आलं लक्षात? हा, श्रावणी. हा, आता ताईच्याच मुद्द्याला धरून तू बोलायचं. पण श्रावणी, हा, मला गरम व्हायला लागलं यार. हा, श्रावणी बोल ना. ताई जेव्हा आपण टीव्ही बघत असतो आणि तेव्हा जर आपल्याला कोणी काम वगैरे सांगितलं तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. श्रावणीचा 1 मार्क वजा कर. मानसी थांब. श्रावणीचा 1 मार्क वजा कर. माझी सूचना नाही ऐकली श्रावणीने. मी सांगितलं होतं की ही म्हणतीये ताई की टीव्ही का नाही बघायचा कारण लाईट बिल येतं. तर तिच्या मुद्द्याला खोडून काढायला तिच्या मुद्द्याला धरूनच मुद्दा बोललं गेलं पाहिजे. म्हणजे मी जसं सांगितलं की नाही की तू जरी म्हणलीस की लाईट बिल खूप जास्त येतं तरी टीव्ही बघायचा नाही असं तुला वाटत असलं तरी मला असं वाटतं की टीव्ही बघायचा कारण लाईट बिल जरी येत असलं तरी खूप काही शिकायला मिळतं. असं व्यवस्थित मांडणी करून बोलायचं. ठीक आहे. श्रावणीचा 1 मार्क वजा कर. आता लक्षात घ्या. श्रावणी ताईच्याच ग्रुपमध्ये त्याच्यामुळे तिने वेगळा मुद्दा मांडला परत. आता जरा वजाबाकी कर, काय नाही होत. हा, ठीक आहे, चलो. आता श्रावणी तू काय मुद्दा मांडला परत सांग मला.
ताई, जेव्हा आपण टीव्ही बघत असतो तेव्हा आपल्याला जर कोणी काही काम वगैरे सांगितलं तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि टीव्हीच बघत बसतो. ओके. आता श्रावणीने जो मुद्दा मांडलाय की आपल्याला कोणी काम सांगितलं तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण टीव्हीच बघत बसतो, हे कसं खोटं आहे हे दुसऱ्या एका माणसाने सिद्ध करा. हाच मुद्दा दुसरा मुद्दा सांगायचा नाही. श्रावणीने जो मुद्दा सांगितला तो कसा खोटा मुद्दा आहे हे तुम्ही सांगा. कोण सांगेल? गौरी. हा, आपल्याला टीव्ही बघताना कोण कामच सांगत नाही हे ठीक आहे. तसं थोडी ना, मला काही कामच सांगत नाही. मला तर खूप लोक काम सांगतात. मी सकाळी ते वेबिनार ऐकता ऐकता चपात्या लाटते. गौरी बोल ग. गौरी, श्रावणी जे बोलली त्याच्या विरोधात बोलायचंय. टीव्ही बघता आपलं काम सुद्धा होऊ शकतं. कसं सांग ना. टीव्ही बघत काम करतो. श्रावणी, तुला असं वाटतं का नाही की टीव्ही मुळे आपलं काम होऊ शकत नाही? टीव्ही मुळे आपलं काम होऊ शकतं, कारण की टीव्ही आपण जर लवकर काम केलं तर लवकर पोहोचू शकतो घरी. ओके, गुड गुड गौरी, व्हेरी नाईस. गौरीला एक पॉइंट दे. आता गौरीने जे सांगितलं की टीव्ही बघता बघता आपण घरी पोहोचू शकतो, त्याच्या विरोधात कोणीतरी बोला. मी बोलू का? हा, नाही गौरी, आपण टीव्ही ताई, जेव्हा बघतो आपण घरी कसं टीव्ही बघत बघत चालतो तेव्हा जर मध्येच कुठे काही खड्डा वगैरे आला तर आपण पडू पण शकतो. परफेक्ट. श्रावणीला 1 मार्क दे. मस्त मुद्दा सांगितला. आता याच्या विरोधात कोणीतरी बोला. याच्या विरोधात कोणीतरी बोला. हा, आपण टीव्ही बघता बघता खाली बघून जर चाललो आणि नीट चाललो तर आपण पडू शकत नाही. मानसीला पण 1 मार्क देऊन टाका. शाबास. आम्ही नाही का गाडी चालवता चालवता पाहतो. हा, पण आपलं लक्ष टीव्ही मध्येच असणार, थोडी कुठं असणार आहे लक्ष. हा, ताईला पण 1 मार्क दे. ताईने भारी सांगितलं की आपलं टीव्हीत लक्ष असणार आहे थोडं. मग त्याच्याने काय होईल ताई? कुठं पण दडपू शकतो. आपलं लक्ष टीव्हीत असल्यामुळे कुठं पण दडपू शकतो. व्हेरी गुड. मस्त मुद्दा. आपण टीव्हीतच लक्ष नाही द्यायचं तर आपण जे काम करतो त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं, म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. मग आपण त्याच कामाकडे लक्ष दिलं तर टीव्ही बघून आपलं उपयोग काय? हा, संजीवनीने म्हटली त्याच कामाकडे लक्ष दिलं तर त्याच्याकडे बघून उपयोग काय. विरोधात बोला कोणीतरी संजीवनीच्या. चला. हा, पण असं कसं त्याच कामाकडून होतं? बोल बोल ताई, बरोबर बोलते, बोल. पण त्याच कामाकडून टीव्हीत असं कसं होऊ शकतं? आपलं लक्ष टीव्हीत आणि आपण वेगळीकडे काम करत असतो. मग आपल्या हाताला काय लागू शकतो, कुठं पण काय होऊ शकतो, आपल्याला थोडं काय माहिती असतं. आपण जर बघताय फक्त आपलं काम तेवढं असतं. आपण काम करतो काम थोडी आपण काम करतो. थोडे आपण गाणे ऐकता ऐकता सुद्धा काम करू शकतो ना. आपल्या त्याच्यामध्ये मन पण विसरून जातं आणि आपण पडत पण नाही मग. पडत नाही? कस काय? टीव्ही चालू कस काय पडत नाही? एका जागेला थांबून आहे ना, बघत असलं तर कुठं पडणार होती. हा. पण आपण लक्ष दिलं नाही तर सॉरी. एका जागेवर बसल्यावर कुठं पडतं का माणूस? बरोबर आहे. तुला माहितीये का, माझा एक मित्र होता, तो माहितीये क्रिकेटची मॅच बघत होता आणि क्रिकेटची मॅच बघता बघता तिकडे सिक्सर मारला कोणीतरी, इकडे हा असा उडाला, त्याची खुर्चीच पडली, त्याचा हातच फ्रॅक्चर झाला. बसल्या बसल्या पण ऍक्सिडेंट होतो. हा. आपल्यापाशी काय? आपण तेच आपला आनंद व्यक्त केला पाहिजे. ओके. आपण टीव्ही बघत असणार तर आपल्याला मजा येत असणार आणि आपलं मन सुंदर करण्यासाठी आणि आपण कोणत्या तरी टेन्शन मध्ये असणार, ते टेन्शन कुणाला सांगायचं? तर त्या टीव्हीलाच सांगायचं. हो, टेन्शन टीव्हीला सांगायचं. पण मग टेन्शन टीव्हीला सांगताना टीव्ही आपल्यासोबत करणार आहे. संध्या झोपली का काय?
दीदी मला म्हणायचंय की आपण ज्या वेळेला टीव्हीला म्हणजे आपलं टेन्शन सांगतोय तर ती टीव्ही आपल्यासोबत संवाद कशी करेल, आपल्याला उत्तर कशी देईल त्या टेन्शनचं. बरोबर आहे. मग आता सांगा, विरोधात बोला तिच्या. ती म्हणते टीव्ही थोडी ना बोलतो. हा, बोला बोला. आपण टीव्ही आपल्यासोबत बोलताना आपण आपल्या स्वतःसोबत नाही कळलं मानसी. हा, बोल आराध्या. हा, आपण सर्च केल्यावर टीव्ही आन्सर देतो ग. हा, भारी आहे. बरोबर. टीव्ही बोलती, आपण बघतो टीव्हीला, टीव्ही आपल्याला बघत नाही ना. पण हा, ही आराध्या काही पण बोलते. टीव्ही आपण बघतो काय, टीव्ही आपल्याला बघतोय का? बरोबर आहे. काही मी बोलू काय हा मानसी, एवढं सगळं करण्यापेक्षा आपण टीव्हीच बघायची नाही. हो पण आज थोडी नाही, टीव्ही तर बघायला लागेल. काही सांगते मानसी. मानसी म्हणते टीव्हीच नाही बघायचा. असं कुठं असतं का? तुम्हाला टीव्ही बघायचं असेल तर तुम्ही लिमिट मध्ये बघा. एवढ्या सगळ्या गोष्टी होतपर्यंत बघू नका. तुला कोणी काय अध्यक्ष बनवलंय का? काही सांगते. मानसीला काय कोणी अध्यक्ष बनवलंय का? मधलं काहीतरी सांगते. हा, तसं कुठं असतं का? आम्ही तर बसलो टीव्ही बघायला की 4-4 तास टीव्ही पाहतो. ताई मी बोलू का? ताई जेव्हा काम नसेल म्हणून तुम्ही 4-4 तास बघता. आपले आई वडील आपल्याला मानसी मला म्हणते ताई, ओरडतात. तुला काही काम नाही म्हणून तू 4-4 तास टीव्ही बघते. असं आहे का ग? बघ मी किती काम करते. मी करते ना काम. हा, हा. टीव्हीवर बघून सगळं पाठांतर करतो, अभ्यास लिहितो, पाठांतर करतो आणि दीदींना सांगतो. ताई जर आपण सारखं जर टीव्ही बघत असू तर आपले आई बाबा आपल्याला ओरडतात. तसलं काही नको ग सांगू. ती काय सांगते ते सांग की टीव्ही मध्ये आम्ही पाठांतर करतो, टीव्ही मध्ये आम्ही पाठ करतो, हे अभ्यास करतो. त्याला विरोधात काय बोलायचं असेल तर बोल श्रावणी. ताई तुम्ही टीव्ही मध्ये तर शिकू शकता, पण जर तुम्हाला काही कळालं नाही तर तुम्ही थोडी ना त्यांना काही विचारू शकता की आम्हाला हे असं कळालं नाही ते. बघा ग ही काय म्हणते. हिला काहीतरी उत्तर द्या चांगलं. मी बोलू का ताई? हा, तुम्ही जर टीव्ही मधून शिकताय तर मग तुम्हाला शिक्षकांची गरज कशासाठी आहे? हा, शिक्षक बरोबर आहे. नसतील तर आपल्याला अडलेले जे अडतात मुद्दे ते आपण विचारू कोणाला शकतो. नाही, आता वेगळा मुद्दा होईल. हा विषय नंतर देणार मी बोलायला. हा, श्रावणी जे बोलली ते बोला. श्रावणी जे बोलली. टीव्हीवर शिकवतात. ते शिक्षक टीव्हीवर शिकवतात. त्याला माहिती आहे टीव्हीचं महत्व आहे म्हणून. सारखं थोडं दाखवतात e-learningवर. म्हणजे काही सांगू. हा. टेन्शन असेल तर ते e-learningवर शिकवतात ना. किंवा ती नसेल येत आमच्या वर्गात बघत नसेल, मग कसे काय बरं असं बोलू शकते. हा, काय का बोलू शकती? कशी काय बोलू शकती? परत बोल स्नेहल तू. दाखवू शकतो. हा, बोला बोला. बघता बघता जर अभ्यास किंवा आपले काही काम काय म्हणली मानसी? टीव्ही बघता बघता. मानसी परत सांग, त्या तुला विरोध करायला रेडी आहेत. बोल 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 मानसी पटकेन. मानसी बोल. बीपी भाऊ पण जॉईन झालेत आपल्याला. मानसी, हा हा सांग, तुम्ही सांगा. हा, ती आम्हाला आवाजच नाही येते नेटवर्क प्रॉब्लेम मुळे. ओके.
मानसी काहीतरी म्हटली पण मला पण नाही कळलं. आणखीन दुसरा मुद्दा कोणी बोलला तर बोला. हा. दीदी जसं मुली म्हणले की मॅडम नाही का वर काय दाखवतात आम्हाला, थोडी मॅडम सारखं जगात पुस्तक पण आहे ना आपल्यासाठी, पुस्तकात पण आपण बघू समजू शकतो, जास्तीत जास्त आपण पुस्तकातले समजू शकतो ताई जर तुम्ही काही मुली म्हणाल्या की जसं मग ते लर्निंगवर सांगणार काय करा, पण असं ते काम करत असणार, असं थोडं असतं कोणत्याही मुलींचं. पुस्तक कशासाठी मग ताई हा श्रावणी. हा. ताई जर काही मुली म्हणतात की जर टीव्हीला लागतं ते बघून आपल्याला कळू सुद्धा शकतं ना, तर मग जर तुम्हाला काही अडलं तर तुम्ही त्यांना विचारू पण शकत नाही. जेव्हा आपण समोर बघतो ना तेव्हा आपल्याला समजतं. आणि दीदी जे पुस्तकातलं आणि ना लक्ष द्यायचा, आणि टीव्ही म्हणजे टीचरनी जरी लर्निंग वर दाखवलं तर तिकडे पण ते बघूनच ते नाही कळलं, मग त्यांचं डोकं कुठे असणार बरं. पण श्रावणी म्हणतीये की टीव्हीनी काही बघता तुम्ही प्रश्न नाही विचारू शकत टीव्हीला. श्रावणी म्हणते तुम्हाला कसं कळणार, तुम्ही प्रश्न नाही विचारू शकत टीव्हीला. उत्तर द्या. काही पण सांगते ती. हो ना, मग ती तेच म्हणतीये ना, पण तुम्ही सांगा ना कसा बोलतो टीव्ही. दीदी तर टीव्ही आमच्याशी बोलत नसेल तर मग तोच प्रश्न आम्ही दीदींना जाऊन सांगू, मग ह्या प्रश्नाचं उदाहरण काय, तर मग दीदी सांगितलं. आणि समजा दीदी पण नाही. हा 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 बोला बोला. हा. पण आम्हाला समजून पुस्तकातलं समजून सांगितलं तरी तर तुमच्या डोक्यात दिसत नाही, पण आम्ही आपण वाचू शकतो. हे जे मुलं गप्प बसले त्यांचे मार्क कट कर कांचन पटापट. जे मुली गप्प बसल्यात ना त्यांना 0-0 द्यायला सुरुवात कर. बोलतच नाहीयेत काही वाल्या, काही ताई जर आपण काही मुली म्हणतात की जर आपण टीव्ही मधून शिकू शकतो तर तेव्हा ₹500 जिओ मिळतो असं काहीतरी ऐकलं. ताई काही मुली म्हणतात की आपण टीव्ही मधून शिकू शकतो तर तेव्हा जर ते शिकवते आणि तेव्हा त्यांचं शिकवून झालं त्याच्यानंतर आपण ते बघायला सुरुवात केलं तर तेव्हा काय काय झालं तर आपण ते बघू नाही शकत परत. मग जर आपण शाळेमध्ये असू तेव्हा बाई आपल्याला परत पण सांगतात की असं आहे म्हणून. बघा गई काय म्हणते की टीव्हीचं आपण परत नाही बघू शकत म्हणते. म्हणजे मॅडम नाही का जे समजलं नाही ते समजून पण सांगतात ना परत, मग असं सांगणार नाही. पण ती म्हणते की टीव्ही मध्ये समजलं नाही तर तुम्ही बाईंना विचारावं लागेल तुम्हाला. तोच तोटा सांगते ना ती. मग तुम्ही सांगा ना समजावून तिला की टीव्ही कसा फायद्याचा आहे. टीव्ही जास्त फायद्याचा, आणि ताई जशी की म्हणली गरीब लोकांकडे ते कुठून आणणार. जी गरीब मुलगी असते तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने सगळं उत्तर येते सांगितलं तर तिचा अभ्यास पण होईल. पण या काळात थोडी ना जाऊ शकणार. बरोबर आहे ताई. घरी जाऊ शकते. बरोबर, थोडी ना घरी जाऊ शकते आता. बरोबर. घर एकमेकांच्या जवळ असेल तर जाऊ शकते, पण आई वडील सोडू शकतात का ह्या काळात? तिच्या आई वडिलांना काळजी सोडू शकतात कारण त्यांच्या आई वडिलांना ताई तिच्याकडे तोंड कर ना. ती तुझ्या पाठीला अशी करून बोलतीये.
ताई तिच्याकडे तोंड कर ना, ती तुझ्या पाठीला अशी अशी करून बोलतीये. स्नेहलकडे तोंड कर ना ताई, ती तुला तुझ्या पाठीला बोलतीये. तुझ्या मैत्रिणीला कोरोना झाला असेल तर मला सांग तू कधी टीव्ही बघत नाही, रोज 3 ते 4 पर्यंत स्टोरी बघते. एकमेकांचे केस आपल्याला त्रास होऊ शकतो. एकमेकांचे केस नका ओढू फक्त. वेल डन. गुड. सगळ्यांसाठी जोरात टाळ्या वाजवूयात आपण. सगळ्यांसाठी जोरात टाळ्या. व्हेरी नाईस. गुड. किती छान बोलू शकता का तुम्ही. मला असं वाटलंच नव्हतं की तुम्ही बोलाल म्हणून, पण खूप छान बोले. कसं वाटलं तुम्हाला आजचं सत्र सांगा मला. कांचनताईला आपण नंतर मार्क विचारू. कसं वाटलं आजचं सत्र, कसं वाटलं सांगू हा, सांग ना श्रावणी. ताई तुम्ही आजच्या सेशन मध्ये ताई आजच्या सेशन मध्ये आपल्याला टीव्हीचं चांगलं काय आणि टीव्हीचं वाईट काय हे आम्हाला आज कळालं, आणि तुम्ही आमच्याकडून हे नवनवीन गेम्स खेळून घेतले. थँक्यू त्याच्याबद्दल. ओके. हा, तुम्हाला कसं वाटलं सांगा. काय शिकलात ते जाऊ दे, शिकायचं नव्हतं आज काही. कसं वाटलं, तुम्ही जी चर्चा केली त्याच्याबद्दल कसं वाटलं ते सांगा जरा. खूप छान वाटलं. मला खूप छान वाटलं. तोटा आणि नोटा पण आम्हाला तोटा आणि नोटा फायदा समजला. आणि तिथे नाही का माझं मन फ्रेश झालं. तुझं मत काय झालं. फ्रेंच झालं. सगळे जण आम्हाला भांडत होते, आम्हाला पण जरा वाईट वाटलं. हा, पण बोललो आम्ही. व्हेरी गुड. आणि मानसी म्हणते खूप इंटरेस्टिंग होतं सेशन, मानसीला आवडलं. हा, गुड. अजून कोणाचा हात दिसतोय सांगा. हा, आणि तिने हे सेशन खूप मदत केलं आणि मला लई आवडलं. अच्छा. स्वाती, कसं वाटलं. कधी तोटा आणि फायदा ह्या सेशन मध्ये कळाले की नका तोटा आणि फायदा कसं बच्चा मी कसं करायचं ते पण कळालं मला. कशी वापरायची ते समजलं. अच्छा. ओके. कधी वापरायची कधी नाही वापरायची. फक्त आपण जास्त वेळ वापरलं पाहिजे. अच्छा. पण आपण एक तास तरी use पाहिजे. ओके. दीदी आजचं सेशन मला खूप आवडलं. हा, आणि त्याच्यातून मला खूप छान वाटलं होतं. आणि माझं मन खूप फ्रेश झालं. अच्छा. म्हणजे तुम्ही असं ऍक्टिव्हिटी घेतल्याबद्दल. आणि ही ऍक्टिव्हिटी मला खूप आवडली, कारण नाही का याच्यात तुम्ही भांडण मला सांगितलं. दीदी मला एक लय आवडलं, ते पहिल्याच लय आवडलं ते. आणि ह्याच्यात भांडायला आवडलं. दीदी पहिल्या स्टार्टिंगला मला मजा आली. ओके. आता शेवटी मागे कोणाचा तरी हात वर आहे, त्याला बोलू द्या बरं. कोण बोलतंय. मागे कोणाचा तरी हात वर होता. मला आजचं सेशन आवडलं, मज्जा पण वाटली. तुमचं सेशन आहे म्हणून थँक्यू बेटा, थँक्यू. आणि हा, खूप आवडलं. आमचं भांडणच खूप नाही आवडलं. आणि मला पहिल्या शाळेतलं तुम्ही खूप आवडलं. आणि तुम्ही असं दररोज घेत जावा. ओके. असं दररोज भांडणाचं सेशन घेत जाऊ आपण.
गुड. हा गौरी सांगते ना, ताई सांगेल ना. उद्या सांगेल ती बेरीज वजाबाकी करून. आता उरलेले लोक गेले ना. तिचं गणित कच्च आहे, ती काय एवढ्या लवकर करेल का बेरीज वजाबाकी. हा गौरी काहीतरी सांगत होती. मला असं म्हणजे स्वतःच्या विचारावर म्हणजे स्वतःच्या मुद्द्यावर आपण कसं ठाम राहिलं पाहिजे हे मला शिकायला भेटलं याच्यामध्ये. व्हेरी नाईस बेटा, गुड. गौरीनी जी सुरुवात केली आहे ना बोलायला, त्याला धरून मी बोलते. मला आजच्या सत्रामधून हेच बघायचं होतं आणि हेच तुम्हाला समजावून सांगायचं होतं की जेव्हा आपण कुठलाही मुद्दा मांडतो तेव्हा आपला मुद्दा आपण ठामपणे कसा मांडला पाहिजे. आणि आपल्याला सगळ्यांना बोलता येतं, असे कुणीच नाहीये की ज्याला बोलता येत नाही. तुम्ही सगळेजण किती छान बोलत होतात आज. तर तसाच पद्धतीने जेव्हा आपण एकमेकांचे विचारचे, आता याच्यात काहीच चूक आणि बरोबर नाहीये. तुम्ही जे पण सांगितलं ते बरोबरच होतं आणि जे पण सांगितलं जे चुकीची गोष्ट होती ती चूकच होती. त्याच्यात असं नाही सांगणार आहे मी की बरोबर काय चूक काय. पण आजचा उद्देश होता की तुम्हा मुलींना नीट तुमचा मुद्दा मांडता यायला पाहिजे. आणि हे आपण का घेतो ऍक्टिव्हिटी, कारण ह्याच्यातून आपली जी भीती आहे कोणाशी बोलण्याची, आपला मुद्दा मांडण्याची जी भीती आहे ती कमी होते. आणि मला आपल्या टीमला पण हे सांगायचं होतं की डिबेट घेतलं पाहिजे मुलांबरोबर, एवढ्यासाठी की त्यांची विचारशक्ती पण वाढते. हा काही विषय मी तुम्हाला आधी दिला नव्हता की 2 दिवस तुम्ही तयारी करून या आणि मग तुम्ही सांगा, असं नव्हतं आपण सांगितलेलं ना. ऑन दी स्पॉट तुम्हाला जे आवडेल ते बोलायचं होतं, तुम्हाला जे समजेल ते बोलायचं होतं. आणि त्याच्यामुळे आपण पटापट विचार करायला शिकतो, आपला मुद्दा मांडायला शिकतो. हा, खरं तर ही खूप चुकीची पद्धत आहे, एकमेकांच्या अंगावर जाऊन बोलणं आणि धावणं वगैरे. पण मी मुद्दाम तुम्हाला जास्त प्रोवोक करत होते, मी मुद्दाम तुमच्यामध्ये भांडणं लावत होते. बघ ही काय बोलते, ही खोटं आहे, काहीतरी बोलते, हिला विरोधात बोला. पण ते मुद्दाम एवढ्यासाठी की तुम्हाला बोलायला मज्जा आली पाहिजे म्हणून. तर तुम्ही सगळेजण खूप सुंदर बोलू शकता आणि मला हेच सांगायचंय बाळांनो तुम्हाला की तुम्ही कधीही बोलायला घाबरू नका. थोडस मागे जाते, तुम्हाला थोडस मी समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे हा माझा. काल आपल्या मुलींनी जे पण भाषण केलं त्याच्यामधल्या भाषणामध्ये खूप अडखडत आणि मग आपल्याला काही बोलता येतंय का नाही बोलता येते, घाबरून गेल्यासारखं, जसं काही खूप आकाशातून विषय पडला आणि तो आपल्याला माहिती नव्हता, असं झालं की नाही काल. तर कधीच असं करायचं नाही. आपला मुद्दा ठामपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण समजावून सांगायचा. भलेही तो चुकीचा असू दे, भलेही तो बरोबर असू दे, पण आपण त्याला समजावून सांगता आलं पाहिजे. तर हे लक्षात ठेवणार का तुम्ही? तुमचे आवाज खूप छान आहेत. आजच्या आवाजात तुम्ही जसं बोललात तसं रेग्युलर बोललं पाहिजे. हा, आजकाल बोला असं नाही, असं नसतं, नाही तसं नसतं, ते असं आहे, ते तसं आहे, असं कसं बोललात तुम्ही? हा तुमचा ओरिजिनल आवाज आहे आणि तो तसाच राहू देत. त्याच्यामध्ये असं नाही गो, मला असं वाटतं की किती घाण वाटतं तसं बोलायला. तसं अजिबात करायचं नाही. आपल्या ओरिजिनल आवाजामध्ये बोलायचं, छान बोलायचं आणि आपला मुद्दा ठामपणे बोलायचा. आलं लक्षामध्ये? श्वेताला काहीतरी म्हणायचंय तरी सुद्धा. हा, श्वेताला काय म्हणायचंय? तुमच्या विषयाला जोडून सांगते की आज नाही का तुम्ही जे सेशन घेतलं त्याच्यात नाही का जेवढं बी सेशन घेतलं तेवढं जेवढे बोलले नाही आज तेवढे मुली कितीने बोलले. ये. आणि मला तुझं एक गोष्ट किती छान आवडली श्वेता, की तू असं म्हणले की तुमच्याच मुद्द्याला जोडून मी बोलते. हे खूप चांगलं पद्धत आहे बोलण्याची तुझी. वेल डन बेटा, खूप सुंदर. आणि याच्यात अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जे मी विसरून जाईल कदाचित सांगायला, की जेव्हा आपल्याला आपला मुद्दा मांडायचा असतो की नाही दुसऱ्याच्या विरोधात, तेव्हा ती व्यक्ती काय म्हणते हे सुद्धा आपल्याला खूप चांगलं ऐकायला लागतं. त्याच्याशिवाय आपण त्याच्या विरोधात बोलू शकत नाही, नाही का? तो जसं म्हणतोय त्याच्या वेगळं आपण बोलू शकत नाही. म्हणून एखादी व्यक्ती काय बोलते ते सुद्धा आपल्याला नीट आधी ऐकून घ्यावं लागणार आहे. चालेल का? हा, बोला. घसा बसला? आता सगळ्यांनी गरम पाणी प्या. पण तुम्हाला एनर्जी आली असेल की नाही आजच्या सत्राला? मला थंडी वाजत होती, नंतर मला गरम राहिलंच आहे का काही काजलचं? बोलायलाच दिलं नाही.
आणि हे पण बरोबर आहे बरं का काजल, आपल्याला कोणी बोलायला देणार नाही, आपल्याला जागा करून बोलायला लागतं है ना. नाही तर मग आपण असं हो थांबा, हो मला कोणीतरी बोलायला जागा द्या, लोक तुम्हाला बस तू जागेवर, मिळतेस तू, जा मागे, आम्हाला काय करायचंय, आम्ही आमचा मुद्दा मांडू है ना. तर आपल्याला आपला मुद्दा ठामपणे, हे थांबा ग मला बोलायचंय असं म्हणता यायला पाहिजे. ए ग बस, मी बोलते, मी बोलणार आहे, माझा ऐक, मग मी तुझं ऐकेन, असं बोलता यायला पाहिजे आपल्याला. चालेल. हा, उद्या कांचन बेरीज वजाबाकी करून व्यवस्थित मार्क सांग मुलांचे. हा, कारण एवढ्यासाठी उद्या की आता देऊ फाट्याची पण मुलं नाहीयेत ना, म्हणून. तोंड नाही लावायचं, हात नाही लावायचा, पण सांगायचं असं थांबा थांबा. हा, गुड. सो सगळ्यांसाठी आपण क्लॅप करूयात. वेल डन, वेल डन. सगळ्यांना खूप खूप शाबासकी. आणि उद्या मला चंदू के चाचा ने चंदू के चाची को चंदू के चांदनी रात में चांदनी चौक में चांदी के चमचे से चटणी चटाई हे म्हणून दाखवायचं आहे उद्या, आज नाही, उद्या. दीदी उद्या पे असोसिएशन क्या असायचं? उद्या हसायचं. हा, उद्या श्रद्धा हसायचं घे. हा, यांच्यासाठी नाही उद्या अभ्यास बस. आता 4 दिवस झाले. नाही, आता आपण काय करूयात माहिती का, आठवड्यातून 1-2 सेशन डिबेटचे घेऊयात. तो जोपर्यंत मुलींना मुद्देसूद मांडता येत नाही आणि जोपर्यंत मुलं आपले छान मुद्दे मांडायला शिकत नाही तोपर्यंत डिबेट सेशन्स पण किमान एकदा आठवड्यातून आपण घेऊया. ग्रेट. सो थँक्यू व्हेरी मच. आणि तुमचं प्रत्येक सत्र तुम्ही असंच आनंदाचं करू शकता जर तुम्ही स्वतः सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. सो टाटा, बाय बाय, गुड नाईट, सायोनारा, बाय. येस, टेक केअर, बाय बाय. दीदी बाय, तुम्ही लवकर. कांचन गेली का ग? हा, काय नाही ते